तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट न्यायालय आणि महसूल विभाग यांच्या संयुक्तपणे केलेल्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ज्येष्ठ शेतकरी पुरुषोत्तम मोडक शेत शिवार पिलकवाडी गट क्रमांक 166 यांना शेतात जाण्याकरिता रस्ता मिळाला। या मोहिमेसाठी तहसीलदार डॉक्टर ल सुनील चव्हाण, मंडळ अधिकारी विशाल शिरेकर, तलाठी महेश सरकाटे आणि पोलीस प्रशासन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। यामध्ये अनेक पारदर्शकता यावी याकरिता गावातील पोलीस पाटील दीपक वाघमारे, तंटामुक्ती प्रमुख अर्जुन सुलताने, ग्रामस्थ, वरिष्ठ, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिवादी संदीप मेहंगे यांनी रस्त्याला विरोध दर्शवला होता, परंतु सर्व अधिकारी यांनी त्यांना कायदेशीर बाब समजून सांगून रस्ता मोकळा करून दिला। या प्रशासकीय अंमलबजावणीमुळे पिलकवाडी पंचकृषीमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झाले असून सदर शेतकऱ्याला रस्ता मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट। तो मत सांगा ना काय आहे? संदीप भाऊ, तुम्हाला आदेश भेटला नाही, त्याबद्दलही आदेश न भेटताही ह्या लोकांना रस्ता मोकळा केला, याबद्दलची तुम्ही कारवाई करा। हो ना, मग कारवाई करतो आता उभ्या पण पिकात आताचा नाही, आताचा जो आदेश आहे याची पूर्तता याच्या मार्फतीने त्याला करून द्यावं लागते। कारण हे वाढीव काम होतं। उभ्या पिकातून कसं टाकू देईन साहेब आणि तुम्ही? आदेश आहे आदेश आहे तर हे पराठी फुटले शेतातून टाकू देईन का मी? तुम्ही रस्त्यातच पेरायला आहे ना ते रस्त्यात काय आले? रस्ता अरे फुटायला रस्त्यातच आहे ना ते रस्ता फुटा रस्ता दिलेला आहे ना त्याला 24 आठ मध्ये दिवस, 24 आठ मध्ये दिवस आपल्याला 10 दिवस सवलत द्या। एक मिनिट ऐकून घ्या। 24 बरोबर मध्ये आहे. रस्ता दिलेला आहे ना, म्हणजे रस्ता झाला तो काय काय म्हणतात ते ऐका ना. 24 मध्ये रस्ता दिला ना म्हणजे